जवाहर नगर परिषद हद्दीतील जुना राजवाडा आरक्षण क्रमांक 31 मधील वाचनालय इमारत बांधकामाच्या कामावर एकूण 66,14,586 रुपयांचा निधी खर्च करण्यात आला। मात्र 4 वर्षांनंतरही हे काम पूर्ण झालेले नसल्याने नगर परिषद प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। सन 2022-23 मध्ये सुरू झालेल्या या कामाची सद्यस्थिती पाहता इमारत अपूर्ण असून परिसरात मोठ्या प्रमाणात गवत व झाडे झुडपं वाढली आहेत। त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी अक्षरशः धूळ खात पडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। काम पूर्ण झालेलं नसताना ते पूर्ण झाल्याचं दाखवून देयक काढण्यात आली असतील तर त्यामध्ये ठेकेदार आणि संबंधित नगर परिषद अधिकारी अभियंत्यांची भूमिका काय आहे असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे। या इमारतीच्या अपूर्ण कामाचे फोटो व व्हिडिओ आपल्या समोर दिसत आहे। प्रत्यक्ष पाहणी केल्यास इमारतीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं असून इमारत वापरविना करोडो रुपयांचा निधी विकास कामांसाठी मंजूर होतो, पण प्रत्यक्षात कामे अपूर्ण आणि निकृष्ट राहिली तर हा पैसा नेमका कुठे जातोय असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। निविदा प्रक्रिया, अंदाजपत्र, कामाचे आदेश, ठेकेदार, मोजमाप पुस्तिका, बिलांची रक्कम, प्रत्यक्ष अदा केलेली रक्कम, गुणवत्ता तपासणी, अभियंत्यांचे प्रमाणपत्र आणि काम पूर्णत्वाचा दाखला या सर्व बाबींची तपासणी केल्यास विकास कामांमध्ये काही गैरप्रकार झाला आहे का हे स्पष्ट होऊ शकतं। या कामासंदर्भात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागवण्यात आली आहे, मात्र नगर परिषद प्रशासनाकडून माहिती देण्यास विलंब होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। जर काम नियमाप्रमाणे आणि गुणवत्तापूर्ण झालं असेल तर संबंधित कागदपत्रे व देयकांची माहिती देण्यास विलंब का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। या प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक तपासणी, आर्थिक चौकशी आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात यावी। काम अपूर्ण असताना पूर्णत्व प्रमाणपत्र देण्यात आले आहे का? ठेकेदाराला किती रक्कम अदा करण्यात आली? संबंधित अभियंत्यांनी किती वेळा पाहणी केली? निकृष्ट काम आढळून आले असल्यास कोणती कारवाई केली? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रशासनाने जनतेसमोर ठेवावेत अशी मागणी होत आहे। शासनाचा पैसा हा जनतेचा पैसा आहे। विकासाच्या नावाखाली अपूर्ण व निकृष्ट कामे करून निधीचा गैरवापर झाला असेल तर संबंधित कोणालाही पाठीशी घालू नये। ठेकेदारापासून संबंधित अधिकारी, अभियंता आणि जबाबदार व्यक्तींपर्यंत सर्वांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी संतप्त मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। तसेच स्थानिक नागरिक या पूर्ण कामाची चौकशीची मागणी जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे करणार असल्याची माहिती मिळत आहे। आता जवाहर नगर परिषद प्रशासन या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेतं आणि आरक्षण क्रमांक 31 मधील वाचनालय बांधकामाची चौकशी कधी सुरू होते याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे।